एकदा दत्तगुरू गिरनार पर्वतावर ध्यानस्थ बसले असताना एक कावळा दुःखी मनाने रडत रडत त्यांच्याजवळ पोहोचला. दत्तगुरू म्हणतात, माझी आणि या कावळ्याची ही पवित्र कथा पृथ्वीवरील जो कोणी मनुष्य ऐकेल तो गरीब राहणार नाही, हे माझे वरदान आहे. आणि या कथेला दुर्लक्ष करणारा मनुष्य त्याच्या वाईट कर्मांचे फळ भोगत राहील. कावळ्याची आणि माझी ही कथा फक्त श्रवण केल्याने ज्यांनी तुझ्यासोबत वाईट केले, ज्यांनी तुला दुखावून, ज्यांनी तुझ्यासोबत पाप केले, त्यांनाही त्यांच्या कर्माची शिक्षा मी स्वतः करेन. ही कथा तुझे कितीही मोठी संकटे, वाईट दोष, वाईट शक्ती, कितीही मोठे दारिद्र्य, कितीही मोठी भीती आणि कितीही मोठे दुःख दूर करू शकते. त्यामुळे ही कथा शेवटपर्यंत ऐकत राहा आणि या कथेची प्रचिती तुला लवकरच येईल. दत्तगुरूंचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, सांब, सदाशिव प्रेमाने, श्रद्धेने टाईप करा. आजची कथा 3 भक्तांना शेअर करा. ही कथा लाईक करा. परमेश्वर तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण करेल. एके दिवशी दत्तगुरू गिरनार पर्वतावर ध्यानस्थ असताना एक कावळा दुःखी मनाने रडत रडत दत्तगुरूंच्या पायाशी येऊन नतमस्तक होतो आणि त्यांना म्हणतो, हे दत्तगुरू, मी माझ्या जीवनाला कंटाळलो आहे. हे परमेश्वरा, तुम्ही पृथ्वीवरील जीवांची परीक्षा कधी घेता आणि पृथ्वीवरील जीवांनी कोणती कर्तव्य पार पाडली पाहिजे ज्याच्यामुळे ते त्यांच्या आयुष्यातील दुःख, संकटे, दारिद्र्य, शत्रू दूर करू शकतात. माझ्या आयुष्यात खूप दुःख आहे. काय केल्याने मी सुखी होईन? कृपया तुम्ही मला हे रहस्य सांगा. तेव्हा दत्तगुरू म्हणतात, हे बाळा, तू मानवजातीच्या कल्याणासाठी आणि या पृथ्वीवरील सर्व जीवांसाठी खूप महत्त्वाचा आणि मोलाचा प्रश्न विचारला आहेस. मी तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर एका कथेच्या माध्यमातून देतो. एकेकाळी पार्वती मातेने देखील भगवान शिवाला असाच प्रश्न विचारला होता, हे प्रभू, तुम्ही मानवतेची परीक्षा केव्हा घेता आणि मनुष्याने कोणती कर्तव्य आयुष्यात पार पाडली पाहिजेत? चांगले कर्म करूनही काही मनुष्य दुःखी आहेत, पण वाईट कर्म करणारा मनुष्य नेहमी आनंदी असतो, असे का? मग माता पार्वतीचा प्रश्न ऐकून भगवान शिव म्हणाले, या प्रश्नाच्या उत्तरामध्ये विश्वाचे कल्याण लपलेले आहे. भगवान शिव म्हणाले, आज एका कथेद्वारे आम्ही तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर देऊ आणि जो कोणी ही कथा शेवटपर्यंत ऐकत राहील त्याचे आयुष्य सुखसमृद्धीने भरले जाईल. त्याच्या आयुष्यातून सर्व संकटे दूर होतील. मग दत्त महाराज त्या कावळ्याला म्हणाले, हे बाळा, हे सर्व तेव्हाच शक्य होईल जेव्हा मी सांगत असलेली ही कथा तू शेवटपर्यंत ऐकत राहशील. कारण अर्धवट कथा ऐकणे म्हणजे अर्धवट ज्ञान प्राप्त करणे. त्यामुळे ही कथा शेवटपर्यंत ऐकत राहा. पुढे दत्तगुरू कावळ्याला कथा सांगताना म्हणतात, भगवान शिवांनी माता पार्वतीला त्यांच्या सर्व प्रश्नांचे उत्तर मिळवून देण्यासाठी ती कथा सांगायला सुरुवात केली. मग कथा सांगताना भगवान शिव म्हणाले, हे देवी, हा तो काळ आहे जेव्हा द्वापर युगाचा अंत होत होता आणि कलियुग सुरू झालं होतं. त्यावेळी मध्य देशात नंदन नावाचा एक शक्तिशाली राजा राज्य करत होता. त्याच्या पत्नीचे नाव श्रद्धा होते. राजा खूप सत्यवादी आणि नीतिमान होता. त्याच्या राजवटीवर प्रजा खूप आनंदी होती. राज्यात सर्वत्र सुख आणि शांती होती. राजा नंदनच्या दारातून कोणीही भिकारी कधीही रिकाम्या हाताने परतला नाही. राजाप्रमाणेच त्याची पत्नीही स्वभावाने प्रेमळ आणि दयाळू होती. ती सुंदर आणि समर्पित पत्नी होती. राजा नंदन आपल्या राणीवर खूप प्रेम करत असे. राजा आणि राणीला 2 मुले होती. मोठ्या मुलाचे नाव सुरेश आणि धाकट्या मुलाचे नाव मुकेश होते. दोन्ही मुले आपल्या आईवडिलांच्या आज्ञाधारी होते. एके दिवशी राजा नंदनच्या राज्यात 2 तपस्वी संत आले. ते घरोघरी फिरत होते
आणि दान द्या, दान द्या असे हाक मारत होते. संतांना पाहून काही नागरिक त्यांच्याकडे आले आणि म्हणाले, हे गुरुदेव, या छोट्या दुकानांजवळ उभे राहून तुम्ही तुमची तहान भागवू शकणार नाही. जर तुम्हाला भिक्षा हवी असेल तर तुम्ही आमच्या राजाच्या घरी जावे, राजवाड्यात जा, तो तुम्हाला नक्कीच मदत करेल. आमचा राजा खूप दयाळू आहे आणि त्याला भिक्षा द्यायला आवडतं. तो सर्वांना मदत करतो. नागरिकांचे म्हणणे ऐकून ते दोन्ही संत म्हणाले, जर तसे असेल तर आम्हाला राजवाड्याचा रस्ता दाखवा. आम्ही राजवाड्यात जाऊ आणि राजाकडून भिक्षा मागू. दोन्ही संत नागरिकांनी दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण करून काही वेळातच राजवाड्यासमोर पोहोचले. जसं संतांनी राजवाड्याच्या दारावर हाक मारली, महात्माचा आवाज ऐकून राजाचा एक सेवक आतून बाहेर आला आणि दोन्ही संतांना नमस्कार करत म्हणाला, हे ब्राह्मण देवा, मला तुमचा आदेश द्या. मी तुमची सेवा कशी करू शकतो? कृपया मला सांगा. तुम्हाला काय हवं आहे? मी ती वस्तू आणून तुमच्यासमोर सादर करेन. भक्तांनो, सेवकाचे बोलणे ऐकून संत म्हणाले, हे मुला, आम्ही खूप दूरवरून आलो आहोत. आम्ही तुमच्या राजाबद्दल खूप स्तुती ऐकली आहे. आम्ही ऐकले आहे की तो दारात येणाऱ्या कोणत्याही भिकाऱ्याला रिकाम्या हाताने जाऊ देत नाही. आम्हीही तुमच्या राजाकडे एक खास इच्छा घेऊन आलो आहोत. जर राजाने आमची इच्छा मान्य केली तर आमची भेट यशस्वी होईल. म्हणून जा आणि तुमच्या राजाला हा संदेश द्या की 2 तपस्वी ऋषी दाराशी उभे आहेत आणि ते तुम्हाला भेटू इच्छितात. जेव्हा राजाच्या सेवकाने साधू आणि संतांचे असे बोलणे ऐकले तेव्हा सेवकाने हात जोडून म्हटले, हे ब्राह्मण, कृपया थोडा वेळ थांबा. मी जाऊन राजाला हा संदेश देतो. असे म्हणत सेवक राज दरबारात गेला आणि राजाला नमस्कार करून त्याला सर्व काही सांगितलं. मग राजा त्याला म्हणाला, जा आणि दोन्ही ऋषींना आदराने दरबारात घेऊन या. काही वेळाने सेवक राजाची परवानगी घेऊन ऋषींकडे आला आणि त्यांना म्हणाला, हे ब्राह्मण, कृपया माझ्यासोबत येण्याची तसदी घ्या. राजाने तुम्हाला दरबारात बोलावलं आहे. दोन्ही ऋषी सेवकाच्या मागे दरबाराकडे निघाले. दोन्ही ऋषी राजा नंदनच्या दरबारात पोहोचताच राजा नंदन आपल्या सिंहासनावरून खाली उतरला आणि ऋषी व संतांकडे आला. त्यांना एक एक करून नमस्कार करत म्हणाला, हे ब्राह्मण, तुमच्यासारख्या तपस्वी ऋषींना पाहून मला धन्यता मिळाली आहे. कृपया. हे ऐकून संत म्हणाले, हे राजा, तुमच्या दानशूरपणाची आणि परोपकाराची चर्चा सर्व दिशांना होत आहे. असे म्हणतात की राजा नंदनच्या दारातून कोणताही भिकारी रिकाम्या हाताने परत येत नाही. आम्हीही तुमच्याकडे एक इच्छा घेऊन आलो आहोत. राजा नंदनने उत्सुकतेने विचारले, हे गुरुदेव, तुम्ही कशासाठी आला आहात? मला न डगमगता सांगा. तुम्हाला अन्न, सोने, चांदी, हिरे किंवा रत्ने हवी आहेत का? तुम्हाला जे हवे आहे ते सांगा. मी तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करेन. फक्त मला तुमची परवानगी द्या. हे ऐकून संत हसले आणि म्हणाले, हे राजा, आम्ही तपस्वी आहोत. सोने, चांदी किंवा संपत्तीचे आम्ही काय करणार? आम्हाला तुमच्याकडून यापैकी काहीही नको. महात्मांचे हे बोलणे ऐकून राजा नंदन आश्चर्यचकित होऊन म्हणाला, मग तुम्हाला काय हवं आहे? मग संत म्हणाले, हे राजा, आधी तुझे वचन दे. आम्ही जे काही मागू ते तुम्ही आनंदाने द्याल. हे ऐकून राजा नंदन म्हणाला, हे ब्राह्मण देव, तुम्ही माझा जीव जरी मागितला तरी तो मी हसत हसत देईल. आता कृपया आपली इच्छा सांगा. तेव्हा संत म्हणाले, हे राजा, पहिला तुम्ही आम्हाला तुमचे वचन द्या, मग आम्ही तुला सांगू. हीच आमची प्रतिज्ञा आहे. मग राजा नंदन म्हणाला, हे गुरुदेव, जर तसे असेल तर मी तुला माझे जीवन देतो. मी वचन देतो की तू जे काही मागशील ते तुला नक्कीच मिळेल. आता कृपया मला आज्ञा द्या. राजाने हे बोलताच दोन्ही संतांच्या चेहऱ्यावर एक गूढ हास्य उमटले. मग ते म्हणाले, हे राजा, जेव्हा आम्ही इथे आलो तेव्हा आमचा हेतू फक्त भिक्षा मागण्याचा होता. पण जेव्हा आम्ही तुमच्या दरबारात आलो तेव्हा आमचा विचार बदलला. आम्ही आमचे संपूर्ण आयुष्य तपश्चर्येत घालवले आहे. मग राजा होण्याचे सुख का उपभोगू नये?
म्हणून हे राजा, कृपया तुझे राज्य आम्हाला दान कर, हीच आमची इच्छा आहे. दोन्ही संतांचे शब्द ऐकून राजा क्षणभर स्तब्ध झाला. मग आपले वचन पाळत त्याने आपला मुकुट काढून ऋषींच्या डोक्यावर ठेवला आणि दरबारात जाहीर केले की आजपासून तो तुमचा नवीन राजा आहे आणि मी सगळ्यांसारखा एक साधारण माणूस आहे. हे गुरुदेव, माझी तुम्हाला एक विनंती आहे. मग ऋषी म्हणाले, कृपया मला सांगा राजा, तुम्हाला काय म्हणायचं आहे? राजा नंदन म्हणाले, हे गुरुदेव, या राज्यातील लोकांची काळजी घ्या. तुम्ही जे काही कराल त्यामुळे माझ्या लोकांना त्रास होणार नाही. ऋषी म्हणाले, हे राजा, आता मी या राज्याचा राजा आहे. आपण आपल्या लोकांना आनंदी करू की दुःखी करू हा आमचा निर्णय आहे. तुम्ही तुमचे राज्य दान केले आहे. आता तुम्हाला तुमच्या कुटुंबासह हे राज्य सोडावे लागेल. तुम्ही येथे राहू नये अशी आमची इच्छा आहे. जर तुम्ही या राज्यात राहिलात तर लोक तुम्हालाच राजा मानतील आणि आम्हाला तो सन्मान नाही मिळणार जो एका राजाला मिळायला पाहिजे. म्हणून तुम्ही हे राज्य सोडले पाहिजे. हे ऐकून राजा दुःखी झाला आणि म्हणाला, हे गुरुदेव, माझी लहान मुले आहेत. मी त्यांच्यासोबत कुठे जाऊ शकतो? कृपया माझ्यावर असा घोर अन्याय करू नका. मी वचन देतो की मी तुमच्या कोणत्याही कामात हस्तक्षेप करणार नाही. हे ऐकून संत म्हणाले, हे राजा, तुम्ही कुठेही जाऊ शकता, काहीही करू शकता. आम्हाला काहीच फरक पडत नाही. तुम्ही आमच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत. जर तुम्ही हे राज्य सोडले नाही तर आम्ही निघून जाऊ. पण लक्षात ठेवा, जर आम्ही रिकाम्या हाताने परतलो तर तुमचे वचन मोडले जाईल. आता तुम्हीच ठरवावे की तुम्ही तुमचे वचन पाळाल की येथे राजा म्हणून राहाल. महात्माचे हे ऐकून राजनंदन काही वेळ विचार करत शांत राहिले. शेवटी त्यांनी सांगितलं, हे गुरुदेव, मी निर्णय घेतला आहे की मी माझे वचन निभावेन. जशी रात्र होईल तसा मी, माझी पत्नी आणि माझ्या मुलांसह राज्य सोडून जाईन. राज्याचे बोलणे ऐकून संतांनी सांगितलं, हे राजा, आम्हाला आशा होती की तुम्ही तुमचे वचन पाळाल. आता तुम्ही तुमचे राज्य सोडण्याची तयारी करावी. परंतु राजवाड्यातून काहीही सोबत नेऊ नये याची काळजी घ्यावी, कारण तुम्ही तुमचे संपूर्ण राज्य दान केले आहे. आता राजवाड्याच्या सर्व मालमत्तेवर आमचा अधिकार आहे. म्हणून जेव्हा तुम्ही राजवाड्यातून बाहेर पडाल तेव्हा फक्त शरीर झाकणारे कपडे घाला. राजशाही कपडे, दागिने, हिरे, रत्ने सर्व काही आमचे आहे. जर तुम्ही राज्यातून काहीही घेऊन जाण्याचा प्रयत्न केला तर ती चोरी मानली जाईल. मग राजा नंदनने हात जोडून म्हटले, हे गुरुदेव, काळजी करू नका. तुम्ही म्हणता तसेच होईल. आता मला निघण्याची परवानगी द्या. ऋषी म्हणाले, जा राजा, तुम्हाला माझी परवानगी आहे. भक्तांनो, मग राजा दुःखी मनाने त्याच्या राणीकडे गेला. तिच्या पतीला दुःखी पाहून राणी त्याच्याकडे धावत गेली आणि म्हणाली, हे प्रभू, काय झालंय? तुम्ही इतके काळजीत का आहात? आणि तुम्ही दरबारातून एकटेच का आला आहात? तुमचे अंगरक्षक कुठे आहेत आणि तुमचा मुकुट कुठे आहे? राजा नंदनचे डोळे पाण्याने भरून आले. तो विचार करू लागला की आता राणीला कसं सांगायचं की मी आता या राज्याचा राजा नाही आणि तू राणी नाहीस. आता आपल्याला हा राजवाडा सोडून एका ठिकाणाहून दुसरीकडे भटकावे लागणार आहे. राजा इतका शांत पाहून राणी श्रद्धाने पुन्हा विचारलं, हे प्रभू, तुम्ही गप्प का आहात? तुमच्या चेहऱ्यावर इतके दुःख का आहे? कृपया काहीतरी बोला. तुम्हाला गप्प पाहून माझे हृदय बुडत आहे. राणीचे हे शब्द ऐकून राजा नंदन अतिशय दुःखी स्वरात म्हणाला, हे प्रिये, मी आता या राज्याचा राजा नाही. यानंतर राजा नंदनने राणी श्रद्धाला दरबारात घडलेल्या सर्व घटना सांगितल्या आणि तिला असेही सांगितले की राजवाड्यातील राजशाही वस्त्रेही आता आपले राहिले नाहीत. आपल्याला सामान्य पोशाखात हे शहर सोडावे लागणार आहे. राजा नंदन पुढे म्हणाला, हे प्रिये, तो संत आता या राज्याचा राजा आहे. त्याने आज आपल्याला हे राज्य सोडून दुसऱ्या राज्यात जाण्याचा आदेश दिला आहे. आता कृपया मला सांगा की मी काय करावे? मग राणी म्हणाली, हे प्रभू, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. कोणताही भिक्षेकरी तुमच्या दरबारातून कधीही रिकाम्या हात्याने निघून गेला नाही. जर आज एखाद्या संताने तुमच्याकडे सिंहासन मागितले असेल
तर ती देवाची इच्छा समजा. आता आपल्याकडे थोडे दुःखाचे दिवस आहेत जे आपल्यासाठीच ठरलेले होते. जे काही येणार आहे ते नशिबाने आधीच ठरवलेले आहे. म्हणून हे प्रभू, आता राज्यासाठी शोक करू नका. मी प्रत्येक परिस्थितीत तुमच्यासोबत आहे. राजाने सांगितले की तू इथेच राहावेस, कारण जंगलात खूप अडचणी येतील आणि मला तुझ्या आयुष्यात कोणत्याही अडचणी नको आहेत. राजाचे म्हणणे ऐकून राणी म्हणाली, तुम्हाला माहीत नाही का की जेव्हा भगवान श्रीरामांना वनवास मिळाला होता तेव्हा राजवाड्यावर राज्य करणारी माता सीता देखील त्यांच्यासोबत गेली होती. मग माझी काय स्थिती आहे? तुम्ही जिथे राहाल तिथे मी राहीन. जेव्हा राजा नंदनने आपल्या पत्नीकडून हे ऐकले तेव्हा त्याच्या हृदयातील वेदना थोडी कमी झाली. त्याने राणीला मिठी मारली आणि म्हणाला, अगं प्रिये, तू धन्य आहेस. मी तुम्हाला हे सांगण्यास संकोच करत होतो, पण आता मी राजा नाही, परंतु तुम्ही माझ्या सर्व चिंता एका क्षणात दूर केल्या आहेत. मी आयुष्यभर तुमचा आभारी राहीन. मग राणी म्हणाली, हे प्रभू, आता आपण वेळ वाया न घालवता निघून जाण्याची तयारी केली पाहिजे. सूर्य त्याच्या शेवटच्या किरणांना मंदावत आहे. आपल्याला लवकरच हे राज्य सोडावे लागेल, कारण आपल्यासोबत आपली 2 लहान मुले आहेत. राजा आणि राणी त्यांच्या मुलांसह राजवाडा सोडून जंगलात निघून गेले. चालता चालता वाटेत त्यांना एक वसतिगृह दिसले, जिथे लोक काम करत होते. त्यांनी वसतिगृहाच्या मालकिनीला विचारलं की त्यांना तिथे काम मिळेल का? तेव्हा सराईच्या मालकिनीने उत्तर दिले, का नाही? अर्थातच तुम्ही आजपासून येथे काम करू शकता. राणी तिची सेवा करण्यासाठी शेकडो दास्या होत्या, ज्यांनी कधीही स्वयंपाकघरात पाऊलही ठेवले नव्हते. ती वसतिगृहामध्ये इतरांसाठी स्वयंपाक करत होती. आणि ते छोटे राजपुत्र ज्यांचे खेळण्याचे आणि शिक्षणाचे दिवस अजूनही शिल्लक होते, ते त्यांच्या लहान हातांनी इतरांची उष्टी भांडी उचलून घासत होते, धुत होते आणि वसतिगृह स्वच्छ करत होते. अशा प्रकारे ते चौघेही वसतिगृहामध्ये काम करण्यात दिवस घालवू लागले. सुरुवातीला जीवन कठीण वाटत होतं, परंतु हळूहळू ते त्यांच्या कामात कुशल झाले आणि त्यांनी त्यांचे काम त्यांचा दैनंदिन दिनक्रम बनवला. राजासुद्धा आनंदी होता आणि त्यांनी त्याचं राज्य गमावल्यानंतरही त्याने आपले वचन पाळले होते. या भावनेने तो वसतिगृहामध्ये काम करत राहिला. हळूहळू 7 महिने वसतिगृहात गेले. वेळ वेगाने पुढे जात होता. एके दिवशी राजा नंदन लाकडं तोडण्यासाठी जंगलात गेला होता. तेवढ्यात एक व्यापारी वसतिगृहामध्ये आला. त्याला पाहून वसतिगृहामधली मालकीन त्याच्याकडे धावत गेली. व्यापारी खूप श्रीमंत असल्याने मालकीन त्याच्याकडे धावत गेली आणि म्हणाली, श्रीमान, मी तुम्हाला खूप दिवसांनी पाहिलं आहे. मी तुम्हाला कशी मदत करू शकते? व्यापारी हसला आणि म्हणाला, श्रीमान, मला लवकर अन्न द्या, मला भूक लागली आहे. व्यापाऱ्याचे शब्द ऐकून वसतिगृहातल्या मालकिनीने राणीला स्वयंपाक करण्याचा आदेश दिला. आदेश मिळताच राणीने व्यापाऱ्यासाठी स्वयंपाक करायला सुरुवात केली. त्याचवेळी व्यापाऱ्याची नजर राणीवर पडली. राणी तिथेच जवळ काम करत होती. राणीचे सौंदर्य बघून दृष्ट व्यापारी मंत्रमुग्ध झाला. त्याने त्याच्या आयुष्यात इतकी सुंदर आणि देखणी स्त्री कधीच पाहिली नव्हती. जे अपवित्र आणि काम वासनेने ग्रस्त आहेत त्यांना अपवित्र डोळ्यांनी स्त्रियांकडे पाहण्यात खूप आनंद मिळतो, पण त्यांना हे कळत नाही की हे एक गंभीर पाप आहे. कधीही एखाद्या अनोळखी स्त्रीवर वाईट नजर टाकू नये. मग व्यापाऱ्याने वसतिगृहातल्या मालकिनीला बोलावून विचारलं, ही कोण आहे? मी कधीही इतकी सुंदर आणि देखणी स्त्री पाहिली नाही. तिने फक्त एका नजरेने मला मोहित केले आहे. व्यापाऱ्याचे बोलणे ऐकून वसतिगृहातल्या मालकिनीने हुशारीने उत्तर दिले, महाराज, ही माझी नवीन मोलकरीण आहे. व्यापाऱ्याने उत्तर दिले, मी यापूर्वी इतकी सुंदर स्त्री कधीही पाहिली नव्हती. ती खरोखरच सुंदर आहे आणि मी तिच्यावरून माझे डोळे हटवू शकत नाही. मी तिला परतफेड करण्यास तयार आहे. कोणत्याही प्रकारे तिला माझे बनवा. मला असं वाटतंय की मी तिच्याशिवाय जगू शकत नाही. माझा काही उद्देश नाही. मला ती काहीही करून हवी आहे.
जरी तू तिच्यासाठी माझा जीव घेतलास, जरी तू माझ्याकडे असलेले सर्व काही घेतलेस, तरी मला फक्त हीच बाई हवी आहे. मालकिनीने म्हटले, जर तुला ती हवी असेल तर तुला 1000 सोन्याची नाणी मला द्यावी लागतील. हे ऐकून व्यापाऱ्याने म्हटले, ठीक आहे, मी तुझी अट मान्य करतो. मालकिनीने विचारले, पण मी तिला तुझ्यासोबत कसे पाठवू शकते? व्यापाऱ्याने म्हटले, तिला माझ्या घोड्याकडे घेऊन जा. मी व्यवसायासाठी दुसऱ्या राज्यात जात आहे. मी तिला माझ्यासोबत घेऊन जाईन. असे म्हणत तो व्यापारी दूरवर असलेल्या झाडाला बांधलेल्या घोड्याकडे गेला आणि राणी येण्याची वाट पाहत होता. मालकिनीने राणीला तिच्या मोठ्या आवाजात विचारले, जेवण तयार आहे का? जंगलातील एका झाडाला एक घोडा बांधलेला आहे. एक व्यापारी तिथे अन्नाची वाट पाहत आहे. कृपया त्याच्यासाठी अन्न घेऊन जा. तिच्या मालकिनीकडून हे ऐकून राणी म्हणाली, आई, मी एकटी कशी जाऊ शकते? मला रस्ताही माहीत नाही. मी इथे आल्यापासून वसतिगृहाबाहेर पडली देखील नाही. शिवाय मला एकटी कुठेही जायला भीती वाटते. मालकीन म्हणाली, तुम्हाला त्याची काळजी करण्याची गरज नाही. मी तुमच्यासोबत येईन. लवकर अन्न घेऊन या. असह्य राणी नकार देऊ शकली नाही, कारण तिने घर भाड्याने घेतले तेव्हा तिने अशी अट घातली होती की तिला सर्व कामे करावी लागतील. याचा विचार करून राणीने अन्न तयार केले, ते आणले आणि मालकिनीसोबत व्यापाऱ्याकडे घेऊन जाऊ लागले. तेवढ्यात तिचे 2 राजपुत्र सुरेश आणि मुकेश रडत त्यांच्या आईकडे आले आणि तिला जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करू लागले. हे पाहून मालकिनीला राग आला आणि त्याने मुलांना फटकारले आणि त्यांना शांतपणे आज जा आणि काम करा असे सांगितले, नाहीतर आज रात्री जेवण भेटणार नाही. तिच्या रागावलेल्या डोळ्यांनी घाबरलेली मुले शांतपणे आत गेली आणि मालकिनीने राणीला व्यापाऱ्याकडे नेलं. राणीला त्या दृष्ट महिलेची युक्ती कळली नाही आणि ती व्यापाऱ्याकडे गेली. व्यापारी तिच्याकडे वाईट नजरेने पाहत होता, पण बिचारी राणी काय करू शकत होती? तिला वाटलं की ती त्याला फक्त अन्न देईल आणि लवकर निघून जाईल, पण तिला माहीत नव्हतं की या महिलेने आणि व्यापाऱ्याने तिच्या विरुद्ध एक मोठे षडयंत्र रचले आहे. त्याच क्षणी व्यापाऱ्याने म्हटले, तर तू आलीस? प्रिये, ये. मी खूप दिवसांपासून तुझी वाट पाहत आहे आणि आता मी तुला भेटल्याशिवाय राहू शकत नाही. त्याच्या बोलण्याने बिचारी राणी घाबरली, पण तिला काही समजण्यापूर्वीच व्यापाऱ्याने तिला जबरदस्तीने आपल्या घोड्यावर बसवले आणि दुसऱ्या राज्यात निघून गेला. राणी दृष्ट महिलेसमोर रडत आणि ओरडत होती, पण तिने दया दाखवली नाही. बिचारी राणी मोठ्याने ओरडत राहिली, माझा नवरा, माझी लहान मुले माझी वाट पाहतील. त्यांच्याशिवाय माझ्यात ताकद नाही आणि ते माझ्याशिवाय जगू शकत नाहीत. आता त्यांच्याकडे काय आहे की तुम्ही मला त्यांच्यापासून दूर नेत आहात? कृपया मला जाऊ द्या. तुम्ही जे काही मागाल ते मी करेन, पण कृपया मला सोडा. पण व्यापाऱ्याने तिचे अजिबात ऐकले नाही आणि तो पुढे चालू राहिला. काही स्त्रिया अशा काठ्या असतात ज्या कुऱ्हाडीला जोडून त्यांच्याच जातीचा भाग बनतात. त्याचप्रमाणे त्या दृष्ट वसतिगृहातल्या मालकिनीने स्त्रीलिंगाला कलंकित केले होते. अन्यथा पाहुणे देवासारखे असतात. त्यांना फसवण्याचा विचारही करू नये. त्यांचा विश्वासघात करणे तर दूरच. जेव्हा राणी असह्य झाली तेव्हा तिने व्यापाऱ्यासमोर हात सोडून म्हटले, कृपया तुम्ही मला कुठे घेऊन जात आहात? किमान मला सांगा की तुम्ही कोण आहात? राणीचे शब्द ऐकून व्यापाऱ्याने म्हटले, हे सुंदरी, आम्ही तुम्हाला वसतिगृहातल्या मालकिनीकडून 1000 सोन्यांच्या नाण्यांना विकत घेतले आहे. आता तू आमची राणी होशील आणि आमच्यासोबत राहशील. हे ऐकून राणीचे हृदय पिळवटून गेले. मग व्यापारी तिच्याकडे गेला. त्या क्षणी राणी रागावली आणि म्हणाली, थांबा व्यापारी, मी काही सामान्य स्त्री नाही. मी एका राजाची पत्नी आहे, ज्याने त्याच्या वचनासाठी आपले संपूर्ण राज्य सोडले होते. मी एक विश्वासू पत्नी आहे. जर तू माझ्या परवानगीशिवाय माझ्या शरीराला हात लावलास तर तू जळून राख होशील. व्यापारी हसला आणि म्हणाला, हे सुंदरी, तुझ्या शब्दांनी मला फसवू नको. मला खूप अनुभव आहे आणि मी तुझ्या शब्दांना घाबरणार नाही. असे म्हणत तो राणीला पकडण्यासाठी पुढे सरकला. पण अचानक जणू वीज पडल्यासारखा
तो घाबरून मागे हटला आणि राणीला म्हणाला, ठीक आहे, मी तुझ्या सहमतीशिवाय तुझ्या शरीराला हात लावणार नाही, पण माझी एक अट आहे. राणीने विचारले, काय अट आहे तुझी? व्यापाऱ्याने उत्तर दिले, मी 10 वर्षे तुझ्या शरीराला हात लावणार नाही आणि माझ्या बहिणीप्रमाणे, आईप्रमाणे तुझा आदर करेन, पण 10 वर्षानंतर 11वे वर्ष सुरू होतास तू माझी पत्नी होशील. राणी म्हणाली, ठीक आहे, मी तुझी अट मान्य करते. आजपासून तू माझा भाऊ आहेस आणि मी तुझी बहीण आहे. अशा प्रकारे राणीने तिच्या शहाणपणाने आणि पवित्रतेने स्वतःचे रक्षण केले. दुसऱ्या एका घटनेत राणीचे मुले सुरेश आणि मुकेश यांनी मालकिनीला विचारलं, आमची आई कुठे आहे? तू तिला कुठे पाठवलं आहेस? मालकिनीने रागाने उत्तर दिले, तुझी आई कुठे गेली आहे हे मला माहीत नाही. जर तू जास्त प्रश्न विचारलेस तर मी तुला खूप मारीन. सुरेश म्हणाला, तू खोटे बोलत आहेस. आमची आई तुझ्यासोबतच गेली होती. हे ऐकून मालकिनीला राग आला आणि तिने दोघांनाही जोरदार मारहाण केली. मग तिने त्यांना वसतिगृहातून बाहेर हाकलवून लावले. दोन्ही मुले रडत रडत जंगलात त्यांच्या वडिलांकडे पळू लागली, जिथे राजा नंदन लाकडं तोडत होता. मुलांना या अवस्थेत पाहून राजा नंदन ताबडतोब त्यांच्याकडे आला आणि त्यांना विचारले की तुम्ही इथे का आला आहात आणि काय झालंय? सुरेशने रडत त्यांना संपूर्ण कहाणी सांगितली. हे ऐकून राजा फार दुःखी झाला. त्याने त्यांना मिठी मारली आणि म्हणाला, माझ्या बाळांनो, शांत व्हा. तुमची आई जवळच कुठेतरी असेल. आपण तिला शोधूया. राजा नंदन आपल्या दोन्ही मुलांना घेऊन वसतिगृहाकडे निघाला. राजा नंदन वसतिगृहामध्ये पोहोचला आणि मालकिनीला राणीबद्दल विचारले तेव्हा तिने कठोरपणे म्हटले, तुमची पत्नी कुठे गेली आहे हे मला कसं ठाऊक असेल? मी तिला वाचवण्यासाठी इथे असायला हवे होते का? मग सर्वात मोठा राजपुत्र म्हणाला, बाबा, ही बाई खोटे बोलत आहे. ती आपल्या आईला जबरदस्तीने कुठेतरी घेऊन गेली. आमच्या आईला जायचे नव्हते, पण तिने तिला जबरदस्तीने जायला भाग पाडले. तेव्हापासून ती परत आलीच नाही. राजा नंदनने हात जोडून नम्रपणे म्हटले, अगं माझ्या आई, आम्ही आधीच अडचणीत आहोत. कृपया आम्हाला खरे सांगा. माझी पत्नी कुठे आहे? आम्हाला त्रास देऊ नका. हे ऐकून वसतिगृहातील मालकीण रागाने म्हणाली, असे दिसते की तुम्ही ऐकणार नाही. आम्हाला राजाच्या सैनिकांना बोलवावेच लागेल. जेव्हा तुम्हाला फटके मारले जातील तेव्हाच तुम्ही शुद्धीवर याल. चांगुलपणासाठी वेळ उरला नाही. मी तुम्हाला आश्रय दिला आणि तुम्ही माझ्यावर आरोप करत आहात. आता येथून निघून जा. माझ्या वसतिगृहात तुमच्यासारख्या लोकांसाठी जागा नाही. जर तुम्ही पुन्हा आलात तर तुमच्यावर चोरीचा आरोप होईल. राजा म्हणाला, तुम्ही असे काहीही करू नका. जर तुम्ही माझ्या पत्नीशी काही चुकीचे केले तर मी तुम्हाला नष्ट करेन. मी तुम्हाला कधीही माफ करणार नाही. देव तुमच्यावर दया दाखवणार नाही. तो तुमच्या कृत्यांसाठी तुम्हाला नक्कीच शिक्षा करेल. लवकरच तुमच्या कृत्यांसाठी तुम्हाला जबाबदार धरले जाईल. माझी मुले म्हणत आहेत की माझी पत्नी तुमच्यासोबत शेवटची दिसली होती आणि तुम्ही तिला जबरदस्तीने कुठेतरी घेऊन जात होता. तुम्ही माझ्या मुलांची आई आणि माझ्या पत्नीला माझ्यापासून हिरावून घेतले आहे, पण तुम्ही तुमच्या कृत्यांच्या परिणामांपासून वाचू शकत नाही. आम्ही आज निघून जाऊ, पण देव तुमचा बदला नक्की घेईल. मालकीण म्हणाली, तर तुम्ही देव आहात? तुम्ही मला आदेश देत आहात की धमकी देत आहात? हे सर्व सांगणारे तुम्ही कोण आहात? मला माहीत नाही की तुमची पत्नी कुठे आहे. ओरडण्याची किंवा दुसरे काहीही बोलण्याची गरज नाही. शक्य तितक्या लवकर येथून निघून जा. राजा नंदन आपल्या मुलांना म्हणाला, मुलांनो, ही बाई खूप दृष्ट आहे. ती आपल्याला काहीही सांगणार नाही. आता आपल्याला स्वतः तुमच्या आईला शोधावे लागेल. असे म्हणत राजा नंदन आपल्या दोन्ही मुलांसह पुढे निघाला. भक्तांनो, कथा पुढे सांगताना भगवान शिव आई पार्वतीला म्हणतात, हे देवी, धर्माचे पालन करणाऱ्यांच्या मार्गात येणाऱ्या अडचणी तुम्ही पाहिल्या आहेत का? राजा नंदनने प्रथम आपले राज्य गमावले. नंतर एका वसतिगृहामध्ये नोकर बनला, लाकडं तोडले आणि आता
त्याची प्रिय पत्नी देखील त्याच्यापासून वेगळी झाली आहे. परंतु राजाने हार मानली नाही आणि आपल्या मुलांसह पुढे जात राहिला. चालत चालत राजा नंदन आणि त्याची दोन्ही पुत्र एका नदीकाठी पोहोचले. नदीकाठी पोहोचल्यावर राजा आपल्या मोठ्या मुलाला सुरेशला म्हणाला, बेटा थांब, आधी मी तुझा धाकटा भाऊ मुकेशला नदी ओलांडण्यास मदत करतो, मग मी तुला घेऊन जातो. सुरेशने उत्तर दिले, ठीक आहे बाबा, कृपया आधी माझ्या धाकट्या भावाला मदत करा. मग राजाने आपल्या धाकट्या मुलाला आपल्या हातात घेतले आणि त्याला नदी ओलांडण्यास मदत केली. सुरेश या बाजूला एकटाच उभा होता. तेव्हा जंगलातून एक सिंह बाहेर आला, जवळ येऊ लागला. सिंहाला पाहून सुरेश घाबरला आणि ओरडला, बाबा मला मदत करा. राजा आपल्या मुलाला वाचवण्यासाठी ताबडतोब नदीत उडी मारू लागला. नदीत उडी मारताना राजाचा तोल गेला आणि जोरदार प्रवाहात तो वाहून गेला. दरम्यान धाकटा राजपुत्र मुकेश त्याच्या वडिलांच्या आणि भावाच्या येण्याची वाट पाहत होता. दरम्यान सिंहाने मोठ्या राजपुत्राला जबड्यात धरून त्याला जंगलात परत ओढले. अशा प्रकारे ते चौघे वेगळे झाले. परंतु म्हणीप्रमाणे जो रक्षण करतो तोच रक्षण करतो. ज्याच्यावर देवाचे आशीर्वाद आहेत त्याला कोणीही इजा करू शकत नाही, कितीही प्रयत्न केले तरीही. मग भगवान शिव आई पार्वतीला म्हणतात, हे देवी, आता बाकीची कहाणी ऐका. नशिबाचे चक्र त्यांच्यासाठी कसे मार्ग तयार करतात. राजाचा मोठा मुलगा सुरेश याला सिंह जंगलात ओढत घेऊन गेला. जंगलात शिकार करणाऱ्या एका शिकारीने सुरेशचा रडण्याचा आवाज ऐकला होता. तेव्हा तो त्या आवाजाकडे धावला. सिंहाच्या जबड्यात राजकुमार पाहून त्याने धनुष्यबाणाने सिंहावर हल्ला केला. बाणाने सिंह घाबरला आणि सुरेशला मागे सोडून पळून गेला. शिकारी ताबडतोब राजकुमार सुरेशकडे धावला आणि त्याच्यावर त्याने पाणी ओतले. जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा तो सुरेशला त्याच्या घरी घेऊन गेला. दरम्यान राजा नंदनचा धाकटा मुलगा राजकुमार मुकेश तो त्याच्या वडिलांच्या परत येण्याची वाट पाहत होता. बराच वेळ वाट पाहत होता. जेव्हा त्याचे वडील परतले नाहीत तेव्हा तो रडू लागला आणि नदीकाठी जमिनीवरच झोपून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या नगराचा धोबी मुकेश झोपलेल्या त्याच नदीकाठी कपडे धुण्यासाठी आला. जेव्हा त्याने मुकेशला झोपलेले पाहिले तेव्हा त्याने त्याच्याकडे जाऊन त्याला उठवले. धोब्याने विचारले, बाळा, तू कोण आहेस आणि इथे नदीकाठी काय करत आहेस? धोब्याने विचारले तेव्हा तरुण राजकुमाराने त्याला संपूर्ण कहाणी सांगितली. तो म्हणाला, बाबा, मी एक राजकुमार आहे, पण आता मी अनाथ आहे. या जगात माझे कोणीही नाही. धोब्याने उत्तर दिले, बाळा, असं म्हटलं जातं की ज्यांचं कोणी नाही त्यांच्यासाठी देव आहे. आजपासून मी तुझा पिता आहे आणि तू आता माझ्यासोबत घरी यावे. अशा प्रकारे धोब्याने राजकुमाराला आपल्या घरी नेले आणि त्याला स्वतःच्या मुलासारखे वाढवले. दरम्यान राजा नंदन नदीच्या लाटांनी एका राज्यात वाहून गेला होता. तिथल्या राज्याचा राजा मरण पावला होता. त्या नगराच्या राणीने प्रतिज्ञा केली की दुसऱ्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर जो कोणी एका शुभवेळी त्या शहराच्या मुख्य दारावर जो कोणी सापडेल त्याला तिचा पती म्हणून निवडेल आणि तो राज्याचा नवीन राजा असेल. योगायोगाने राजा नंदन त्याच राज्यात पोहोचला. तो नदीतून बाहेर पडताच त्याने पाहिले की शहराचे मुख्य द्वार बंद आहे. तो तिथेच बसला आणि मुख्य दार उघडण्याची वाट पाहू लागला. पहाट होताच द्वारपालांनी शहराचे मुख्य दार उघडले. तेव्हा त्यांनी राजा नंदनला मुख्य दाराबाहेर बसलेले पाहिले. तेव्हा त्यांनी त्याला पकडले. हे पाहून राजा नंदन घाबरला आणि त्याने द्वारपालांना विचारलं, तुम्ही मला असे कुठे घेऊन जात आहात? मी निर्दोष आहे, मी कोणताही गुन्हा केलेला नाही. द्वारपालांनी राजा नंदनला शांत केले आणि म्हणाले, शांतपणे माझ्यासोबत चला, हे तुमच्यासाठी चांगलेच आहे. तुम्हाला लवकरच सर्व काही समजेल. थोड्या वेळाने द्वारपालांनी राजा नंदनला राणीकडे नेले. राणीने त्याला नमस्कार केला. त्याच्यावर हिरे आणि रत्नजडित हार घातला आणि म्हणाली, महाराज, तुमचे शहरात स्वागत आहे. आजपासून तुम्ही या राज्याचे राजा आहात आणि मी तुमची राणी आहे.
आता तुम्ही या राज्याची जबाबदारी घ्या. भक्तांनो, जेव्हा राजा नंदनने राणीकडून हे ऐकले तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. क्षणभर त्याला विश्वासच बसला नाही की हे सर्व खरे आहे. त्याला वाटले की ही सर्व स्वप्न आहेत. पण जेव्हा तो शाही पोशाख परिधान करून त्याच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट घातला गेला आणि त्याला राजा म्हणून अभिषेक करण्यात आला तेव्हा त्याला खात्री पटली की ते स्वप्न नाही. राजा नंदनने स्वतःशीच विचार केला, अरे देवा, हा कसला खेळ आहे. मी राजा असताना तू मला भिकारी बनवलेस आणि मी भिकारी म्हणून भटकत असताना क्षणार्धात तू मला पुन्हा राजा बनवलेस. अरे देवा, तू माझ्याशी कसला खेळ खेळत आहेस. राजा झाल्यानंतर राजा नंदन राज्य सुरळीत चालवू लागला. काही दिवसातच राज्याचा न्याय आणि कृतीमुळे संपूर्ण राज्य समृद्ध झाले. राजा नंदनवर प्रजा खूप आनंदी होती, कारण पूर्वी लाचखोरी आणि भ्रष्टाचाराने भरलेले राज्य आता न्याय आणि नीतिमत्तेचे राज्य बनले होते. राजा नंदनने आपले धोरण इतके प्रभावी आणि न्यायी बनवले होते की राज्यातून सर्व वाईट गोष्टी नष्ट झाल्या. लोक एकतेने आणि प्रेमाने राहू लागले होते. सर्वत्र आनंद आणि शांतीचे वातावरण पसरले. लोकांच्या सर्व समस्या पूर्णपणे सुटल्या. राजा नंदन आपल्या पत्नी आणि मुलांना विसरला नव्हता. त्याला त्याच्या पत्नी आणि मुलांची खूप आठवण येत होती. म्हणून त्याने सर्व दिशांना आपले सैनिक पाठवले. तो स्वतः त्याच्या पत्नी आणि मुलांना शोधण्यासाठी अनेक वेळा वेगवेगळ्या ठिकाणी गेला. पण प्रत्येक वेळी तो निराश व्हायचा आणि त्याला त्याची पत्नी किंवा मुलगा कुठेही सापडत नव्हता. तो खूप दुःखी आणि निराश होता. पण जसे ते म्हणतात, वेळ सर्व काही बरे करतात. तो त्याच्या कामात इतका व्यस्त होता की त्याला स्वतःचं दुःखही आठवत नव्हतं. अशा प्रकारे राजा नंदनने 10 वर्षे यशस्वीपणे त्याच्या राज्यावर राज्य केलं. या 10 वर्षात बरंच काही बदललं होतं. राजाचे 2 मुलगे सुरेश आणि मुकेश एकाला शिकारीने दत्तक घेतले होते आणि दुसरा एका धोबीने. त्यांच्या नवीन मार्गावर निघाले होते. ते आता तरुण झाले होते. हा योगायोग होता की ते त्याच राज्यात वाढले जिथे राजा नंदन राजा म्हणून राज्य करत होता. जेव्हा दोन्ही मुलगे प्रौढ झाले तेव्हा राजा नंदनने आपले सैन्य वाढवण्यासाठी तरुणांची मागणी केली. या 10 वर्षात बरेच काही बदलले होते. राजाचे 2 मुलगे सुरेश आणि मुकेश एकाला शिकारीने दत्तक घेतले होते तर दुसऱ्याला एका धोबीने. त्यांच्या नवीन मार्गावर ते आता निघाले होते. ते आता तरुण झाले होते. हा योगायोग होता की ते त्याच राज्यात वाढले जिथे राजा नंदन राजा म्हणून राज्य करत होता. जेव्हा दोन्ही मुलं प्रौढ झाले तेव्हा राजा नंदनने आपले सैन्य वाढवण्यासाठी तरुणांची मागणी केली. त्याने एक स्पर्धा आयोजित केली ज्यामध्ये असे वचन दिले की जो जिंकेल त्याला सैन्यात भरती होण्याची संधी दिली जाईल. जेव्हा ही बातमी सुरेश आणि मुकेश यांना कळली तेव्हा त्यांनी त्यांच्या पालक वडिलांची परवानगी घेतली आणि स्पर्धेत भाग घेतला. त्यांच्या प्रतिभेने त्यांनी सहजपणे स्पर्धा जिंकली आणि अशा प्रकारे राजा नंदनच्या सैन्यात सैनिक म्हणून ते सामील झाले. दोघेही पूर्ण भक्तीने त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडू लागले. भक्तांनो, कथा पुढे सांगत असताना भगवान शिव आई पार्वतीला म्हणतात, हे देवी, नशिबाचा खेळ शाश्वत आहे. एकत्र असूनही दोन्ही भावांना हे कळले नाही की ते खरे भाऊ आहेत आणि या राज्याचा राजा त्यांचे खरे वडील आहेत. त्यांना दोघांनाही असा विश्वास होता की त्यांचे खरे पालक आता या जगात नाहीत. त्यांनी त्यांना सोडून देवाचा आश्रय घेतला आहे. वेळ वेगाने जात होता आणि तो दृष्ट व्यापारी ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होता तो दिवस जवळ येत होता. राणी श्रद्धा काळजीत होती. तिला वाटलं की 10 वर्ष संपणार आहेत आणि श्रद्धाच्या मते व्यापारी तिला आपली राणी बनवेल. राणी दुःखी होती आणि सतत आठवण करत होती आणि देवाला प्रार्थना करत होती, प्रभू, कृपया एक चमत्कार करा जेणेकरून मला माझा पती परत मिळेल. व्यापारी राजा नंदनच्या राज्यात विकण्यासाठी त्याचा माल घेऊन जात होता. त्या राज्यात पोहोचल्यानंतर तो व्यापारी राजा नंदनच्या दरबारात गेला आणि विनंती केली
हे राजा, मी एक व्यापारी आहे आणि विविध राज्यांमध्ये व्यापार करतो. सध्या माझे घोडे तुमच्या शहराबाहेर अन्न आणि मौल्यवान वस्तूंनी भरलेले आहेत. कृपया माझ्या अन्न आणि संपत्तीचे रक्षण करण्यासाठी काही सैनिक नियुक्त करा, जेणेकरून मी तुमच्या राज्यात कोणत्याही काळजीशिवाय व्यापार करू शकेन. राजा नंदन व्यापाऱ्याला म्हणाला, हे व्यापारी, तुमच्या आमच्या राज्यात स्वागत आहे. तुम्ही तुमच्या अन्न आणि संपत्तीच्या सुरक्षतेबद्दल काळजी करू नका. आता जबाबदारी आमची आहे. जोपर्यंत तुम्ही या राज्यात व्यापार करत आहात तोपर्यंत तुमचा कोणताही माल चोरीला जाणार नाही. राजाने ताबडतोब त्याच्या सेनापतीला बोलावले आणि आपल्या शहराच्या बाहेरील भागात उभ्या असलेल्या व्यापाऱ्याच्या घोड्यावर लादलेल्या पैशाचे रक्षण करण्यासाठी 2 सक्षम सैनिक नियुक्त करण्याचा आदेश दिला. भक्तांनो, राजाच्या आदेशानुसार सेनापतीने त्याचे 2 सक्षम सैनिक सुरेश आणि मुकेश यांना व्यापाऱ्याच्या पैशाचे रक्षण करण्यासाठी पाठवले. सेनापतीचा आदेश मिळताच दोघेही व्यापाऱ्याच्या पैशाचे रक्षण करण्यासाठी अंधारात निघाले. सगळीकडे शांतता पसरली होती. अंधार शिगेला पोचला होता. दरम्यान राणी श्रद्धा देवाला प्रार्थना करत होती. ती स्वतःशीच म्हणाली, हे प्रभू, मी 10 वर्षापासून माझा सन्मान कसा तरी वाचवत आहे, पण आता 2 दिवसांनी हा व्यापारी मला त्याची राणी बनवेल. हे प्रभू, आता माझा सन्मान फक्त तुमच्या हातात आहे. तुम्हीच माझे रक्षण करू शकता. कृपया एक चमत्कार करा, जेणेकरून मी माझा नवरा परत मिळवू शकेन. जर मला माझा नवरा परत मिळाला नाही तर मी माझा जीव देईन, पण या व्यापाऱ्याची राणी कधीच होणार नाही. भक्तांनो, अशा प्रकारे राणी श्रद्धा तिच्या सन्मान आणि प्रतिष्ठेच्या रक्षणासाठी देवाकडे प्रार्थना करत होती. दुसरीकडे दोन्ही भाऊ सैनिक म्हणून पोचले. रात्र खूप झाली होती, म्हणून ते रात्र घालवण्यासाठी एक दुसऱ्याशी बोलत होते. राणी गप्प त्यांचे बोलणे ऐकत होती. त्या क्षणी दुसऱ्या सैनिकांनी पहिल्या सैनिकांना सांगितले, ऐक मित्रा, रात्र खूप मोठी आहे. तू एक कहाणी सांग, तेव्हा वेळ निघून जाईल. दुसऱ्या सैनिकाच्या विनंतीमुळे सुरेशने त्याची कहाणी सांगितली आणि म्हणाला, अरे मित्रा, येथून बरेच मैल अंतरावर मध्य देश नावाचे एक राज्य आहे. या राज्यात एक अतिशय न्यायी आणि उदार राजा नंदन राज्य करत असे. त्याला एक राणी होती. राजा आणि राणीला 2 मुलं होती. मोठ्या मुलाचे नाव सुरेश आणि धाकट्या मुलाचे नाव मुकेश होते. राजा आणि राणी त्यांच्या 2 मुलांसह राजवाड्यात विलासी जीवन जगत होते. मग एके दिवशी 2 ऋषी राजा नंदनच्या दरबारात आले आणि त्यांनी दक्षिणेत राजाचे संपूर्ण राज्य मागितले, ज्यामुळे तो पूर्ण गरीब झाला. त्यानंतर ऋषींनी राजाला त्याच्या पत्नी आणि मुलांसह त्याचे राज्य सोडण्याचा आदेश दिला. राजा नंदन त्याच्या शब्दाचे खरे होते. त्याने आपले राज्य ऋषींना सोपवले आणि आपल्या कुटुंबासह दुसऱ्या शहरात गेला. अशा प्रकारे तो सैनिक बनला. राजकुमार त्याच्या भूतकाळातील कहाणी सांगत असताना सुरेश म्हणाला, मित्रा, त्याच्या कुटुंबापासून वेगळे झाल्यानंतर बाळ रडत होते. त्याचे रडणे ऐकून एक सिंह आला आणि त्याला त्याच्या जबड्यात पकडले. त्याचे रडणे ऐकून एका शिकारीने त्याला वाचवले, घरी नेले, त्याला वाढवले. मुलगा मोठा झाल्यावर तो राज्याच्या सैन्यात सामील झाला आणि सैनिक म्हणून त्याचे जीवन सुरू झाले. आज तुमच्यासमोर उभा असलेला सैनिक मी आहे. भावाचे बोलणे ऐकून मुकेशने लगेच ओळखले की सैनिकाच्या वेशात असलेला तो तरुण दुसरा कोणीही नसून त्याचा मोठा भाऊ सुरेश आहे. दरम्यान सैनिकाची कहाणी शांतपणे ऐकत असलेल्या राणी श्रद्धाने लगेच ओळखले की तो तिचा मोठा मुलगा सुरेश आहे. तिच्या मुलाकडून सत्य ऐकल्यानंतर दुसरा सैनिक मुकेश म्हणाला, मित्रा, तुझी कहाणी ऐकून मला माझी स्वतःची आठवण आली. मी तुला माझी स्वतःची कहाणी सांगू इच्छितो. माझी कहाणी तुझ्यासारखीच आहे. तुझ्या कथेत एक शिकारी मुलाला त्याच्या घरी घेऊन जातो, पण माझ्या कथेत एक धोबी आहे जो नदीकाठी एकटे असहाय्य आणि रडणाऱ्या मुलाला पाहतो आणि त्याला घरी घेऊन जातो. त्याने त्याला दत्तक घेतले आणि वाढवले. तो मुलगा मोठा झाल्यावर तो तुझ्यासारखाच राजाच्या सैन्यात सामील होतो आणि आज तुझ्यासमोर उभा असलेला सैनिक
तोच मुलगा आहे ज्याला त्या धोबीने वाढवले होते. मला वाटायचं की मी अनाथ आहे आणि माझे कोणीही नाही. पण जेव्हा मी तुझी कहाणी ऐकली तेव्हा मला कळले की मी अनाथ नाही. माझा मोठा भाऊ माझ्यासोबत होता. त्यांच्या भावाचे बोलणे ऐकून दोघेही भावनिक झाले. त्यांनी एकमेकांना ओळखले आणि रडत रडत एकमेकांना मिठी मारली. दादा, नशिबाने आपल्याला वेगळे केले होते. आपण आपले राज्य गमावले. आपण आपल्या पालकांपासून वेगळे झालो. पण देवाच्या कृपेने आपण दोघे भाऊ पुन्हा एकत्र झालो. दुसऱ्या बाजूला राणी श्रद्धा हे सर्व ऐकत होती. जेव्हा तिने हे ऐकले तेव्हा तिला लगेच समजले की सैनिकांच्या वेशात उभे असलेले तरुण दुसरे तिसरे कोणीही नसून तिची लाडकी मुलं आहेत. सुरेश आणि मुकेश हेच तिचे पुत्र होते. राणीने हात जोडून देवाचे आभार मानले आणि म्हणाली, हे प्रभू, आज तू माझी प्रार्थना ऐकली आहेस. तू मला माझी हरवलेली मुले दाखवली आहेस. भक्तांनो, दोन्ही पुत्रांना मिठी मारण्यासाठी राणी श्रद्धाचे मन व्याकुळ होत होते. पण अचानक ती फिकट पडली. तिने विचार केला, जर मी त्यांना अशी मिठी मारली तर यांना ती समस्या बनू शकते. राणी तिच्या मुलांकडे गेली आणि जर व्यापाऱ्याला हे कळले तर ते माझ्या मुलांसाठी समस्या बनू शकते असा विचार तिने मनोमन केला. तो खोटे आरोप करेल आणि माझ्या मुलांना राजाकडून शिक्षा करून घेईल. आता मला धीर धरावा लागेल. तेव्हाच मी या दृष्ट माणसाला त्याच्या दृष्ट कृत्यांबद्दल शिक्षा देऊ शकते असा विचार करून राणीने तिच्या मनावर ताबा मिळवला. भक्तांनो, दोन्ही सैनिकांनी रात्रभर व्यापाऱ्याच्या पैशाचे रक्षण केले आणि सकाळ होताच ते राजवाड्यात परतले. त्यांच्या जाण्यानंतर राणी पटकन उठली आणि घोड्यावर लादलेले पैसे नदीत फेकून दिले. त्यानंतर ती व्यापाऱ्याकडे गेली आणि म्हणाली, तुम्ही येथे आरामात झोपला आहात आणि दुसरीकडे राजाचे सैनिक तुमचे सर्व मौल्यवान सामान घेऊन पळून गेले. राणी श्रद्धाचे हे शब्द ऐकून व्यापाऱ्याने रागाने म्हटले, हे कसे शक्य आहे? त्यांच्यात इतके धाडस कसे असू शकते? मग राणी म्हणाली, मी त्यांना माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पैसे घेताना पाहिले आहे. त्या सैनिकांनी तुमच्या मौल्यवान वस्तू चोरल्या आहेत. राणीचे शब्द ऐकून व्यापाऱ्याने म्हटले, जर असे असेल तर इथेच थांबा. मी राजाकडे जाऊन या घटनेची तक्रार करेन. असे म्हणत व्यापारी राजा नंदनच्या दरबारात निघाला. तिथे पोचल्यानंतर त्याने राजा नंदनला आपले दुःख सांगितले आणि म्हणाला, अरे राजा, मी लुटला गेलो आहे आणि उद्ध्वस्त झालो आहे. माझ्या संपत्तीचे रक्षण करण्यासाठी तू पाठवलेल्या सैनिकांनी माझे सामान लुटले आणि ते निघून गेले. कृपया मला न्याय मिळवून द्या. जर तू न्याय केला नाहीस तर मी माझा जीव देईन. व्यापाऱ्याचे असे शब्द ऐकून राजा नंदन म्हणाला, विक्रेत्या, हे कसे शक्य आहे? आमचे सैनिक हे कधीच करू शकत नाही. पण जर तू असे म्हणत असशील तर आम्ही तुझ्या शब्दांचा आदर करतो. तुमच्याकडे असा काही पुरावा किंवा साक्षीदार आहे का जो चोरी झाली आहे आणि चोर आमचे सैनिक आहेत याची पुष्टी करू शकेल? व्यापाऱ्याने म्हटले, हो राजा, माझी पत्नी याची साक्षीदार आहे. तिने स्वतःच्या डोळ्यांनी सैनिकांना पैसे घेताना पाहिले. राजा नंदन म्हणाला, जर तसे असेल तर तुमच्या पत्नीला बोलावून घ्या. आम्ही आमच्या सैनिकांना आत्ताच न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देऊ. राजाच्या आदेशानुसार व्यापारी त्याच्या पत्नीसह दरबारात येतो. दुसरीकडे राजा त्याच्या सेनापतीला आदेश देतो की दोन्ही सैनिकांना दरबारात हजर राहण्याचे आदेश द्या. राजाचा आदेश मिळाल्यावर दोन्ही सैनिक राजासमोर हजर होतात. यानंतर राजा नंदन व्यापाऱ्याला म्हणाला, विक्रेत्या, तुझ्या पत्नीला दरबारात घेऊन ये. तो राणीला दरबारात घेऊन येतो. राणीने तिचा चेहरा झाकलेला होता. मग राजा नंदन राणीला विचारतो, हे तेच सैनिक आहेत का ज्यांना तू पैसे घेताना पाहिलेस? राणी श्रद्धाने होकारार्थी मान हलवली आणि म्हणाली, हो महाराज. मग राजा नंदन म्हणाला, हे देवी, तू जे काही पाहिले आहेस ते मला स्पष्ट आणि अचूक शब्दात सांग. राजाचे बोलणे ऐकून राणी श्रद्धा म्हणाली, हे महाराज, मी तुला सर्व काही सांगेन, पण आधी या सैनिकांना रात्री एकमेकांना सांगितलेली गोष्ट पुन्हा सांगायला सांगा.
राणीकडून हे ऐकून राजा नंदन आश्चर्याने म्हणाला, हे व्यापारी, तुझ्या पत्नीचे मानसिक संतुलन ठीक आहे ना? मी न्याय देण्यासाठी दरबार बोलवला आहे आणि ती आमच्या सैनिकांना एक गोष्ट सांगायला सांगत आहे. मग राणीने हात जोडून म्हटले, हे महाराज, ही गोष्ट ऐकल्यानंतर तुम्ही योग्य न्याय देऊ शकाल. कृपया तुमच्या सैनिकांना आदेश द्या. रात्रीच्या वेळी एकमेकांना सांगितलेली गोष्ट पुन्हा सांगा. मित्रांनो, राजा नंदन दोन्ही सैनिकांना म्हणाला, सैनिकांनो, रात्रीच्या वेळी लष्करी दरबारात तुम्ही सांगितलेली गोष्ट मला सांगा. हा माझा आदेश आहे. राजाच्या आदेशानुसार त्यांनी त्यांच्या कहाण्या सांगितल्या. सुरेशने त्याची कहाणी एक एक करून सांगितली आणि म्हणाला, प्रिय राजा, येथून बरेच मैल दूर मध्यदेश नावाचे एक राज्य आहे. त्या राज्यात एक अतिशय न्यायी आणि उदार राजा नंदन राज्य करत होता. त्याला एक राणी होती. राजा आणि राणीला 2 मुलगे होते. मोठ्या मुलाचे नाव सुरेश आणि धाकट्या मुलाचे नाव मुकेश होते. राजा आणि राणी त्यांच्या 2 मुलांसह राजवाड्यात आनंदाने राहत होते. मग एके दिवशी 2 ऋषी राजा नंदनच्या दरबारात आले आणि त्यांनी दक्षिणेत राजाचे संपूर्ण राज्य मागितले आणि त्याला गरीब केले. त्यानंतर ऋषींनी राजाला त्याच्या पत्नी आणि मुलांसह त्याचे राज्य सोडण्याचा आदेश दिला. राजा नंदन त्याच्या शब्दाशी अगदी खरे होते. त्याने त्याचे राज्य ऋषींना सोपवले आणि त्याच्या कुटुंबासह दुसऱ्या शहरात गेला. भक्तांनो, अशा प्रकारे तो सैनिक बनला. राजकुमार त्याच्या भूतकाळाची कहाणी सांगत असताना सुरेश म्हणाला, अरे मित्रा, कुटुंबापासून वेगळे झाल्यानंतर तो मुलगा रडत होता. त्याचे रडणे ऐकून एका सिंहाने येऊन त्याला आपल्या जबड्यात पकडले. त्याचे रडणे ऐकून एका शिकारीने त्याला वाचवले आणि घरी नेले आणि वाढवले. तो मुलगा मोठा झाल्यावर तो एका राज्याच्या सैन्यात भरती झाला आणि सैनिक म्हणून त्याचे जीवन सुरू झाले. आज तुमच्यासमोर उभा असलेला तो सैनिक मीच आहे. आपल्या मुलांकडून सर्व काही ऐकल्यानंतर राजाने लगेच ओळखले की सैनिकाच्या वेशात उभा असलेला तरुण दुसरा कोणी नसून त्याचाच मुलगा आहे. दोन्ही सैनिकांची कहाणी ऐकल्यानंतर राजा नंदनचे हृदय वेदनेने भरले आणि तो म्हणाला, हे सैनिकांनो, तुमच्या कथेत उल्लेख केलेला बाप मीच आहे, दुर्दैवी बाप. नदीच्या लाटांनी मला या शहरात आणले आणि इथल्या लोकांनी मला या शहराचा राजा बनवले. असे म्हणत राजा सिंहासनावरून उठला आणि त्याने आपल्या 2 मुलांना मिठी मारली. त्यानंतर 2 राजपुत्रांनी रडून विचारले, बाबा, आमची आई कुठे आहे? मग राजा रडत म्हणाला, बेटा, काळजी करू नका. आता मला तुम्ही दोघे सापडला आहात. आपण सर्व मिळून तुमच्या आईलाही शोधू. ती आपली वाट पाहत असेल. आता माझ्याकडे माझे राज्य आहे, माझे कुटुंब आहे, सर्व काही आहे. म्हणून मी माझी पत्नी नक्कीच शोधेन. मग व्यापाऱ्याजवळ उभ्या असलेल्या महिलेने तिच्या चेहऱ्यावरून कापड काढून टाकले. आता सर्वजण त्या सुंदर बाईकडे पाहत राहिले. व्यापाऱ्याने म्हटले, ही माझी पत्नी आहे. पण राजा सुरेश आणि मुकेश यांनी त्या सुंदर स्त्रीला पाहताच त्यांनी तिला लगेच ओळखले आणि तिच्याकडे धावत गेले. समोर तिघांना पाहून ती सुंदर स्त्री म्हणाली, बेटा, मी तुझी आई आहे. राजा नंदनने राणी श्रद्धाला पाहताच त्याने तिला ओळखले. मग राणीने राजाला वसतिगृहाच्या मालकिनीने तिला कसे फसवले आणि व्यापाऱ्याला कसे विकले आणि तिने इतकी वर्षे तिचा सन्मान कसा जपला याची संपूर्ण कहाणी सांगितली. व्यापाऱ्याने राणीकडून हे ऐकले तेव्हा तो घाबरला आणि थरथर कापू लागला. त्याने राजाचे पाय धरले आणि रडत रडत क्षमा मागू लागला. तो म्हणाला, हे महाराज, मला क्षमा करा. माझ्या अज्ञानामुळे मी एवढी मोठी चूक केली होती. मी वसतिगृहाच्या मालकिनीच्या शब्दांवर विश्वास ठेवला आणि हे पाप केले. तिचे बोलणे ऐकून राजा नंदन रागावला आणि रागाने म्हणाला, ती तुमच्या इतकीच दोषी आहे. वसतिगृहाची मालकीन दोषी आहे. तुम्ही दोघांनी आम्हाला फसवले आणि आमच्या कुटुंबाला दुखावले. म्हणून या दुष्कृत्याबद्दल तुम्हा दोघांनाही कठोर शिक्षा होईल. तुमच्यासारख्या लोकांमुळेच आज महिला सुरक्षित नाहीत आणि हा समाज इतका वाईट आहे. प्रत्येकाने महिलांचा आदर केला पाहिजे, परंतु तुम्ही महिलांना फक्त तुमच्या वापराच्या वस्तू समजता, दुसरे काहीच नाही,
अरे, एक स्त्री देवासारखी असते आणि तिचा आदर केला पाहिजे. राजाने आपल्या सैनिकांना उत्तरेकडे जाण्याचा आदेश दिला. तिथे एक वसतिगृह आहे. त्या वसतिगृहाच्या मालकिनीला पकडून दरबारात हजर करा, हा माझा आदेश आहे. भक्तांनो, राजाचा आदेश मिळाल्यानंतर सैनिक उत्तरेकडे घोडेस्वार झाले. काही वेळाने ते वसतिगृहामध्ये पोचले आणि त्या दृष्ट महिलेला पकडले. तिला पकडताच ती मोठ्याने ओरडू लागली आणि विचारू लागली, तू कोण आहेस आणि मला जबरदस्तीने कुठे घेऊन जात आहेस? सैनिकांनी उत्तर दिले, हा राजाचा आदेश आहे. तुला आज कैद केले जात आहे. वसतिगृहाच्या मालकिनीला काहीही समजले नाही आणि ती खूप घाबरली. मग त्यांनी तिला आणले आणि राजासमोर उभे केले. त्या महिलेला पाहून राजा रागवला. अगं दृष्ट बाई, तू मला ओळखलंस का? तू आमच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन माझ्या पत्नीला 1000 सोन्याच्या नाण्यांना विकले होतेस. हे पाप करताना तुला थोडीशीही लाज वाटली नाही? भक्तांनो, राजाचा राग पाहून वसतिगृहाची मालकीन भीतीने थरथर कापू लागली आणि रडू लागली. ती म्हणाली, हे महाराज, मी पापी आहे. मी खूप काही केलं आहे. मी एक गंभीर पाप केलं आहे. कदाचित आज मी त्या पापाची शिक्षा भोगत आहे. असे म्हणत तिने तिचे काही कपडे काढले. सर्वांनी पाहिले की तिच्या शरीरावर पुरळ उठली आहे. हे पाहून राजा म्हणाला, देवाने तुला तुझ्या पापांची शिक्षा आधीच दिली आहे. आता मी तुला काय शिक्षा देऊ? यानंतर त्या दृष्ट व्यापाऱ्याची पाळी आली. राजाने त्याच्या पत्नी राणीला विचारले, त्याने केलेल्या पापांसाठी याला काय शिक्षा द्यावी? त्याने मला आणि तुझ्या मुलांना 10 वर्षे तुमच्यापासून दूर ठेवले. राणी म्हणाली, अरे, तू मला तुझ्या बहिणीप्रमाणे आदराने वागवलेस, म्हणून महाराज, मी त्याला सोडून द्यावे अशी माझी इच्छा आहे. देव स्वतः त्याला त्याच्या कृत्यांसाठी शिक्षा देईल. भक्तांनो, राणीच्या विनंतीवरून राजाने व्यापाऱ्याला मुक्त केले. त्याच क्षणी दरबारात 2 ऋषी आणि संत हजर झाले. भक्तांनो, ते सामान्य संत नव्हते. ते संतांच्या रूपात धर्म आणि कर्म होते. संतांना पाहून राजा नंदन उभा राहिला आणि त्यांना नमस्कार केला. हे गुरुदेव, तुमचे स्वागत आहे. मला सांगा, मी तुमची सेवा कशी करू शकतो? राजाचे शब्द ऐकून धर्म आणि कर्माच्या रूपात ऋषी म्हणाले, हे राजा, आम्ही धर्म आणि कर्म आहोत. आपण दोघेही तुमची परीक्षा घेत होतो. तुम्ही तुमची परीक्षा उत्तीर्ण झाला आहात. तुम्ही नेहमीच तुमचा धर्म आणि कर्माचे पालन केले आहे. परमेश्वर धर्म आणि सत्कर्माच्या मार्गावर चालणाऱ्यांना अवश्य मदत करतात. आज आम्ही तुमच्या उदारतेने खूप प्रसन्न आहोत. आम्ही तुम्हाला पुन्हा मध्य देश भेट देत आहोत. तुम्ही तुमची परीक्षा उत्तीर्ण झाला आहात. भक्तांनो, हे सांगून ऋषी धर्म आणि कर्माच्या रूपात गायब झाले. त्यानंतर राजा नंदनने आपल्या मोठ्या मुलाला मध्य देशाचा राजा बनवले आणि आपल्या राज्याचे सिंहासन त्याच्या धाकट्या मुलाला सोपवले. दोन्ही मुलांना राजा बनवल्यानंतर राजा नंदन त्याची पत्नी श्रद्धासह संसारिक जीवनाचा त्याग करून तपश्चर्या करण्यासाठी वनात गेला. भक्तांनो, कर्म हे एक बीज आहे जे आपण प्रत्येक क्षणी पेरतो. ते विचार असो, शब्द असो किंवा कर्म असो, प्रत्येक कृतीतून ऊर्जा निर्माण होते जी विश्वातून प्रवास करते आणि शेवटी फळ म्हणून आपल्याकडे परत येते. हे फळ प्रकारानुसार आनंददायी आणि दुःखद दोन्ही असू शकते, आपण पेरलेल्या बियाण्यांचे. आता प्रश्न असा येतो की कर्माचा मागोवा कोण ठेवतो? काही जण म्हणतात की हा निसर्गाचा नियम आहे. न्यूटनच्या गतीच्या नियमाप्रमाणे एक स्वयंचलित प्रक्रिया आहे. प्रत्येक क्रियेची प्रतिक्रिया असते. लोक म्हणतात की ही एक वैश्विक ऊर्जा आहे जी प्रत्येक कृतीची नोंद करते. काहींचा असा विश्वास आहे की ही एक दैवी शक्ती आहे जी आपल्या कर्माचा मागोवा ठेवते आणि त्यानुसार आपल्याला बक्षीस देते. वास्तव असे आहे की तिन्हीही सत्य आहेत. निसर्गाचे नियम, वैश्विक ऊर्जा आणि दैवी शक्ती एकत्रितपणे आपल्या कृतींचे परिणाम ठरवतात. हे एका उदाहरणाने समजून घेऊया. समजा एक शेतकरी बियाणे पेरतो. हे त्याचे कर्म आहे. निसर्ग त्याला पाणी, सूर्यप्रकाश आणि माती प्रदान करतो, जे बियाणे अंकुरित होण्यासाठी आवश्यक आहेत. हा निसर्गाचा नियम आहे.
वैश्विक ऊर्जा बीज वाढण्यास मदत करते आणि शेवटी देव त्या बियाण्याचे फळात रूपांतर करतो. आपण अनेकदा पाहतो की काही लोक वाईट कृत्य करतात तरीही ते आनंदी जीवन जगतात आणि काही लोक चांगली कृत्य करतात तरीही ते दुःखी राहतात. अशा परिस्थितीत आपल्या कर्माचे फळ आपल्याला मिळते की नाही असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. उत्तर आहे, आपल्याला मिळते. आपल्या कर्माचे फळ आपल्याला नक्कीच मिळते, पण ते मिळण्यास वेळ लागू शकतो. काही कर्मांचे फळ लगेच मिळते तर काहींचे फळ येण्यासाठी अनेक आयुष्य लागतात. ते झाड लावल्यासारखे समजा, त्याला फळ येण्यासाठी वेळ लागतो. त्याचप्रमाणे आपल्या कर्मांचे फळ देखील योग्य वेळी मिळते. लक्षात ठेवा की आपल्या कर्मांचे फळ केवळ शारीरिक सुख आणि दुःखापुरते मर्यादित नाही, ते आपल्या मनावर आणि आत्म्यावर देखील परिणाम करतात. वाईट कर्म नकारात्मकता आणतात तर चांगली कर्मे शांती आणि आनंद आणतात. आता आपण त्या दैवी शक्तीबद्दल बोलूया, त्या देवाबद्दल जो आपल्या कर्मांचा साक्षीदार आहे. देव सर्वत्र आहे, प्रत्येक कृतीत उपस्थित आहे. तो आपल्या मनात काय आहे हे जाणतो आणि आपल्या कृती पाहतो. जेव्हा आपल्या कर्माचा हिशोब घेण्याची वेळ येते तेव्हा देव आपल्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात येतो. तो गुरु, मित्र किंवा एखाद्या घटनेच्या रूपात येऊ शकतो. देवाचे आगमन नेहमीच आनंददायी असते. कधी कधी तो आपल्याला आपल्या सुखांची जाणीव करून देतो. ते कठोर धडे देखील शिकवतात, परंतु त्यांचा उद्देश नेहमीच आपल्याला योग्य मार्गावर परत आणणे असतो. कर्म निश्चितच जबाबदार असते. आज नाही तर उद्या आपल्याला आपल्या कर्माचे फळ नक्कीच मिळेल. म्हणून आपण नेहमीच चांगले कर्म केले पाहिजे, जेणेकरून आपले भविष्य आनंदी असेल. आणि जेव्हा देव आपल्या आयुष्यात येईल तेव्हा आपण त्याचे स्वागत करण्यास तयार असू. कर्म ही दगडात कोरलेली गोष्ट नाही. भूतकाळातील वाईट कर्मांसाठी प्रायचित्त करून, पश्चाताप करून आणि भविष्यात चांगले कर्म करण्याचा संकल्प करून आपण आपल्या कर्मांचे परिणाम बदलू शकतो. त्यांनी भौतिक जीवनाचा त्याग केला आणि आपले जीवन देवाच्या ध्यान आणि भक्तीत घालवले. शेवटी त्यांना मोक्ष प्राप्त झाला. हेच कर्मबंधनाचे कारण आहे. राजा भरत भगवान विष्णूचा एक महान भक्त होता, परंतु हरणावरील त्याच्या आसक्तीमुळे तो पुढच्या जन्मात हरणात बदलला. ही कथा आपल्याला शिकवते की आपण कोणत्याही गोष्टीशी जास्त आसक्ती करू नये, कारण आसक्ती आपल्याला कर्मबंधनात बांधू शकते. मृत्यूच्या वेळी येणारे विचार पुढचे जीवन ठरवतात. राजा भरताच्या मृत्यूच्या वेळी त्याने मन हरणावर केंद्रित केले होते, म्हणून तो पुढच्या जन्मात हरण बनला. ही कथा आपल्याला शिकवते की आपण आपले मन नेहमीच चांगल्या विचारांनी भरलेले ठेवले पाहिजे, विशेषतः मृत्यूच्या वेळी. राजा भरताच्या मागील जन्मातील चांगल्या कर्मांमुळे त्याने पुढच्या जन्मात त्याची स्मृती टिकवून ठेवली आणि आपल्या कर्माचा पश्चाताप केला. ही कथा आपल्याला शिकवते की आपण आपल्या कर्माचे फळ निश्चितच मिळवणार असतो, मग ते या जन्मात असो व पुढच्या जन्मात. कर्म हा एक गुंतागुंतीचा विषय आहे, परंतु त्याचे सार सोपे आहे. जसे तुम्ही पेरता तसेच तुम्हाला कापणी मिळेल. आपले जीवन सुधारण्यासाठी आपण आपल्या कर्माबद्दल जागरूक असले पाहिजे. चांगली कर्मे केली पाहिजेत आणि वाईट कर्मे टाळली पाहिजेत. देव नेहमीच आपल्यासोबत असतो, आपल्याला मार्गदर्शन करतो आणि आपल्या कर्मांचे फळ देतो. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कर्माबद्दल एक तपशीलवार आणि सखोल शिकवण देतात, जे केवळ अर्जुनासाठीच नाही तर संपूर्ण मानवजातीसाठी मार्गदर्शक तत्व म्हणून काम करते. गीतेत कर्म म्हणजे केवळ कृती किंवा काम नाही, तर आपण आपल्या मनाने, शब्दांनी आणि शरीराने करत असलेली प्रत्येक कृती देखील आहे. त्यात आपले विचार, भावना आणि हेतू देखील समाविष्ट आहेत. कृष्ण म्हणतात की प्रत्येक कृतीचा एक परिणाम असतो, मग तो चांगला असो व वाईट. सात्विक कर्म म्हणजे निस्वार्थपणे, आसक्तीशिवाय आणि कोणत्याही बक्षिसाची इच्छा न करता केलेली कृती. या कृती आपल्याला शुद्धता, ध्यान आणि आनंदाकडे घेऊन जातात. श्रीकृष्ण म्हणतात की जेव्हा आपण परिणामांच्या इच्छेने कृत्य करतो, अशा प्रकारे आपण कर्माच्या बंधनात बांधले जातो. याचा अर्थ असा
की आपल्या कर्माचे फळ घेण्यासाठी आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. कर्माच्या या बंधनातून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे निष्काम कर्मयोगाचा सराव. निष्काम कर्मयोग म्हणजे फळाची इच्छा न करता कर्म करणे. श्रीकृष्ण अर्जुनाला युद्ध करून पण परिणामांची चिंता न करता आपल्या क्षत्रिय धर्माचे पालन करण्याचा सल्ला देतात. त्याने आपले कर्म फक्त कर्तव्य म्हणून करावे आणि परिणाम देवावर सोपवावेत. श्रीकृष्ण म्हणतात की खरे ज्ञान म्हणजे कृतीत निष्क्रियता आणि निष्क्रियतेत कृती कशी पाहावी हे जाणून घेणे. याचा अर्थ असा की जेव्हा आपण काही कृती करतो तेव्हा आपण प्रत्यक्षात काहीही करत नाही, कारण आपण फळाच्या इच्छेनुसार मुक्त असतो. आणि जेव्हा आपण काहीही करत नाही तेव्हा देखील आपण प्रत्यक्षात कृती करत असतो, कारण आपले विचार आणि भावना विश्वात ऊर्जा पाठवत असतात. श्रीकृष्ण म्हणतात की कर्माचा मार्ग खोल आणि समजण्यास कठीण आहे, परंतु जे निष्काम कर्म योग करतात त्यांना हळूहळू कर्माचे रहस्य समजले जाते आणि मुक्ती मिळते. गीतेनुसार कर्म आपल्याला बांधते आणि मुक्त करते. जेव्हा आपण अज्ञानामुळे कर्म करतो तेव्हा आपण कर्माच्या बंधनात अडकतो. तथापि जेव्हा आपण ज्ञानाने कर्म करतो, कोणत्याही फळाची इच्छा न करता, तेव्हा आपण कर्माच्या बंधनातून मुक्त होतो आणि स्वातंत्र्य प्राप्त करतो. आपले कर्तव्य करा, परंतु परिणामांची चिंता करू नका. निस्वार्थपणे कर्म करा आणि अहंकारापासून दूर राहा. आपले कर्म देवाला समर्पित करा आणि त्याच्या कृपेवर विश्वास ठेवा. कर्माच्या बंधनातून स्वतःला मुक्त करा आणि कर्मयोगाद्वारे मोक्ष मिळवा. गीतेतील कर्माचे तत्त्व आपल्याला आपले जीवन अर्थपूर्ण आणि उद्देशपूर्ण कसे बनवायचे हे शिकवते. ते आपल्याला हे देखील शिकवते की आपण आपल्या कर्माद्वारे आपले भविष्य घडवू शकतो आणि शेवटी देवाला प्राप्त करू शकतो. श्रीकृष्ण म्हणतात की जेव्हा आपण बक्षिसाच्या इच्छेने कर्म करतो तेव्हा आपण कर्माच्या बंधनात बांधले जातो. याचा अर्थ असा की आपल्या कर्माचे परिणाम अनुभवण्यासाठी आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. कर्माच्या या बंधनातून स्वतःला मुक्त करण्याचा मार्ग म्हणजे निष्काम कर्मयोग. निष्काम कर्मयोग म्हणजे फळाची इच्छा न करता कर्म करणे. श्रीकृष्ण अर्जुनाला त्याच्या क्षत्रिय धर्माचे पालन करण्याचा आणि परिणामांची चिंता न करता लढण्याचा सल्ला देतो. त्याने आपले कर्म फक्त त्याचे कर्तव्य म्हणून करावी आणि परिणाम देवावर सोडावेत. श्रीकृष्ण म्हणतात की खरे ज्ञान म्हणजे कृतीत निष्क्रियता आणि निष्क्रियतेत कृती कशी पाहावी हे जाणून घेणे. याचा अर्थ असा की आपण काही कृती करतो तेव्हाही आपण प्रत्यक्षात काहीही करत नाही, कारण आपण फळाच्या इच्छेपासून मुक्त असतो. आणि आपण काहीही करत नसतानाही आपण प्रत्यक्षात कृती करत असतो, कारण आपले विचार आणि भावना विश्वात ऊर्जा पाठवत असतात. श्रीकृष्ण म्हणतात की कर्माचा मार्ग खूप खोल आहे आणि समजण्यास कठीण आहे, परंतु निष्काम कर्मयोगाचे पालन करणारे हळूहळू कर्माचे रहस्य समजून घेतात आणि मुक्ती मिळवतात. गीतेनुसार कर्म आपल्याला बांधते आणि मुक्त करते. जेव्हा आपण अज्ञानातून कर्म करतो तेव्हा आपण कर्माच्या बंधनात अडकतो, परंतु जेव्हा आपण ज्ञानाने प्रेरित होऊन निस्वार्थ कृती करतो तेव्हा आपण कर्माच्या बंधनातून मुक्त होतो आणि मुक्ती प्राप्त करतो. प्रिय भक्तांनो, भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात, हे देवी, जो कोणी धार्मिकता आणि चांगल्या कर्माच्या मार्गावर चालतो तो नेहमीच जिंकतो. म्हणून भीतीपोटी कधीही आपल्या मार्गापासून विचलित होऊ नये. त्यांनी देवावर श्रद्धा ठेवली पाहिजे, असे म्हणत भगवान शिव कथेचा शेवट करतात. अशा प्रकारे कावळ्याला त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात आणि मोठे ज्ञान प्राप्त होते. दत्तगुरू त्याला आशीर्वाद देतात की तुझे आयुष्य वाढत जाईल आणि तुझे दुःख संकटे या क्षणी मी स्वतः दूर करत आहे. दत्त महाराज कावळ्याला म्हणतात, तू या कथेचा पृथ्वीवर जाऊन प्रचार केलास तर तुझी कोणतीही इच्छा अपूर्ण राहणार नाही आणि प्रचार केल्यामुळे तुला या कथेचे मोठे पुण्य प्राप्त होईल. आता कावळा दुःखी नव्हता, तर त्याला एका प्रकारचे समाधान मिळालेले होते. तो दत्त महाराजांचा आशीर्वाद घेऊन पुन्हा आपल्या आयुष्याकडे नव्याने जायला सुरुवात करतो.
तो जाताना दत्त महाराजांना वचन देतो, तुमचे हे ज्ञान मी मरेपर्यंत लक्षात ठेवीन आणि पृथ्वीवर जाऊन आजच्या या कथेचा प्रचार करीन. मी माझे जीवन आनंदाने जगत राहीन आणि परमेश्वराच्या नामस्मरणात राहीन. तर भक्तांनो, आजची कहाणी अशा प्रकारे संपते आहे. मला आशा आहे तुम्हाला आजची कहाणी ऐकायला नक्कीच आवडली असेल आणि या कथेतून काहीतरी शिकायला मिळाले असेल. तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तसेच आपल्या कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ आईचा, दत्तगुरूंचा आणि भगवान शिवांचा जयघोष करायला विसरू नका. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या आध्यात्मिक कुटुंबाचा भाग व्हा. भगवंत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणार आहेत, हीच परमेश्वर चरणी आज माझी मनापासून प्रार्थना. कथा सांगताना माझ्याकडून काही चुकी झाली असल्यास प्रेमाने मला क्षमा करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी तुमची काळजी घ्या. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सांब सदाशिव. जय श्री कृष्ण. राधे राधे.